गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि अवनीश उठलेला आहे स्कूलसाठी. तर मी त्याची तयारी करून घेते टिफिन आणि नाश्त्याची. एका साईडला मी दूध गरम करून घेत आहे, दुसऱ्या साईडला मी गुलगुल्यांची तयारी केली. तर त्यासाठी गुळाच्या पाण्यामध्ये समप्रमाणात गहू आणि बेसन पीठ भिजवायचं आहे. थोडंसं मीठ आणि किंचितसं वेलची पूड यामध्ये ॲड करायची आहे स्वादासाठी. धिरड्यासारखं दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं आहे. गुलगुले तयार आहेत. मग मी अवनीशला स्कूलमध्ये सोडून आले. त्यानंतर माझी कामं आवरून सकाळी 11 वाजता मी आणि अधिरा, सासूबाईंचे भाऊ आमच्या शेजारी राहतात, तर त्यांच्या घरी गेलो होतो. आज त्यांचा बड्डे होता. अधिरा मस्तपैकी पर्स घालून अशी चाललेली आहे. त्यानंतर पुन्हा 12-12:15 वाजता अवनीशचं स्कूल सुटलेलं. मग मी त्याला पण घेऊन घरी आले. मग दुपारी ट्युशन्स आणि अधिराला स्कूलमध्ये सोडून पुन्हा घरी घेऊन आले. संध्याकाळी आज सासरे, नणंद आणि भाची जेवायला येणार होते, तर आम्हा सगळ्यांसाठीच मग आज व्हेज बिर्याणीचा बेत केला. त्यासाठी इथं वाटण तयार करून घेतलं. त्यामध्ये हिरवी मिरची, 2-3 कोथिंबीर आणि अद्रक लसूण घातलं. इकडं भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या. फ्लॉवर गरम पाण्यामध्ये टाकला. तांदूळ धुवून 15 मिनटं भिजवत ठेवायचे. वाटण तयार झाल्यानंतर कढईमध्ये गरम तेलात कांदा थोडासा परतून घेतला डेकोरेशनसाठी. गरम तेलामध्ये खडे मसाले, तमालपत्र घातलं. 2 ते 3 कांदे असे आडवे चिरून भाजून घेतले तेलामध्ये. एका साईडला पाणी गरम करून त्यामध्ये मीठ, खडे मसाले, तमालपत्र, पुदिना ॲड करून तेल पण ॲड केलेलं आहे. त्यानंतर हे चांगलं उकळल्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. मग आपण कढईमध्ये कांदा परतून झालेला आहे, तर यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे. मग हे चांगलं परतून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं कांदा भाजण्यासाठी चांगला. हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो ॲड केला. पुन्हा चांगलं हलवून परतून घेतलं. त्यानंतर टोपामध्ये तांदूळ मिक्स करून 70% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा. भाज्या पुन्हा आपण यामध्ये थोडासा मिरची पूड 2 चमचे आणि गरम मसाला, शाही बिर्याणी मसाला आणि हळद ॲड केली. त्यानंतर भाज्या ज्या आपण घालणार आहोत त्या यामध्ये ॲड करायच्या. त्यानंतर 2 ते 3 चमचे मी दही ॲड करून घेतलं. भाज्यांच्या क्वांटिटीनुसार आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. ह्या चांगल्या भाज्या हलवून त्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं शिजवायचं. ओव्हरकुक करायचं नाही. मग अशा पद्धतीने खाली भाजीचा लेयर, मग भाताचा, वरती थोडासा कोथिंबीर, पुदिना आणि कांद्याचा लेयर देऊन असे 2 लेयर देऊन कुकरचं झाकण लावून मग ह्याला पातळ तव्यावरती ठेवून स्लो गॅसवरती दम दिला. छानपैकी बिर्याणी तयार आहे. धन्यवाद.